नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे जनावरांमधील अल्कलोसिस. तर जनावरांमधील ॲसिडोसिस किंवा ॲसिडिक इंडायजेशन किंवा ग्रेन ओव्हरलोड किंवा ॲक्यूट ग्रेन एंगॉर्जमेंट ही सगळे नावे एकाच बिमारीची आहेत, ज्याला आपण ॲसिडोसिस म्हणतो. तर त्याचप्रमाणे अल्कलोसिस सुद्धा जनावरांमध्ये होतो. ॲसिडोसिसमध्ये जनावराची pH खाली जाते, तर अल्कलोसिसमध्ये जनावराची pH वाढते, म्हणजे वर जाते. तर हे ॲसिडोसिस तर त्याच्यासाठी मी आपल्याला एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे. तर आज आपण फक्त बोलूया अल्कलोसिसवर, की अल्कलोसिस कशामुळे होतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षणे दिसतात, त्याच्यावर आपण कशा प्रकारे उपचार करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये ॲक्च्युअलमध्ये एक केस दाखवणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर प्रेस करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर जसे की आपण या स्क्रीनवर बघू शकता, हे जे आपल्याला वासरू दिसत आहे, तर या वासराला झालेला आहे अल्कलोसिस. त्यालाच आपण अल्कलाइन इंडायजेशन असे सुद्धा म्हणतो. तर अल्कलोसिस कशावरून झाला, याचे आपण निदान कसे केले आणि याचे उपचार कसे केले, या सर्वाविषयी आज आपण बोलणार आहोत. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण याच्या रुमेनची pH घेणार आहोत. आपण बघू शकता ही त्याची डावी बाजू आहे. तर त्याच्या डाव्या बाजूला आपण निडल मारून त्यामधून त्याच्या रुमेन मधले पाणी काढत आहोत, ज्याला आपण रुमेन फ्लूइड म्हणतो. आणि रुमेन फ्लूइड काढल्याच्या नंतर जी pH स्ट्रीप असते, तर त्याच्या सहाय्याने आपण त्याच्या रुमेनची pH मोजतो. तर रुमेनची pH नॉर्मल जी असायला पाहिजे ती 6 ते 7च्या दरम्यान असायला पाहिजे, कारण ती कॉन्स्टंट कधीच नसते, पण 6 ते 7च्या दरम्यान आहे त्याचा आकडा असतो. तर जर ती 6च्या खाली गेली तर म्हणजे ॲसिडोसिसची केस आहे, आणि जर 7 पेक्षा जास्त भरत असेल, जास्त वर गेली असेल, तर ते अल्कलोसिस असतो. तर याच्या रुमेन मधले फ्लूइड आपण आता काढत आहोत आणि pH पेपरच्या स्ट्रीपवर आपण आता या फ्लूइडला एक थेंब टाकून आपण बघू शकता कशा प्रकारे याला रीडिंग याची करायची असते. तर एक स्ट्रीप घेऊन मी रुमेन जे फ्लूइड आहे ते त्या स्ट्रीपवर टाकलेले आहे, आणि या स्ट्रीपवर जे कलर दिलेले आहेत तर त्या कलरशी आपल्याला या रुमेन फ्लूइडचा कलर मॅच करायचा असतो. तर आपण बघू शकता ती हिरव्या कलरची झालेली आहे, म्हणजे त्याची pH ही 10 आहे. आपण बघू शकता 10 नंबरवरती मॅच करत आहे, म्हणजेच जिथे 7 त्याची रुमेनची pH राहायला पाहिजे होती तिथे 10 आहे. म्हणजे हे केस जे आहे सिव्हिअर अल्कलोसिसची केस आहे, म्हणजे तीव्र स्वरूपाचा अल्कलोसिस आहे, गंभीर स्वरूपाचा अल्कलोसिस आहे. तर हा कशामुळे झाला, तर हिस्ट्री घेतल्यानंतर आपल्याला कळाले की काही वेळासाठी या वासराला एका खोलीमध्ये बंद करून ठेवण्यात आले होते. तर त्यावेळेस त्या खोलीमध्ये जे खत असते युरिया, तर युरिया ठेवलेला होता. हे बघा, आपण या प्रकारे जुगला व्हेनमध्ये त्याला IV लावतो. एका प्रिकमध्ये कशी IV लावायची हे सुद्धा आपण यामध्ये बघून घ्या. तर याला आपण D5 जे सलाईन असते, तर D5 आपण लावलेले आहे, आणि त्यामध्ये आपण काही इंट्राव्हेनस औषधे सुद्धा सोडणार आहोत. तर याला युरिया असणाऱ्या रूममध्ये बंद करून ठेवले होते, तर त्याने त्या युरियाला चाटले. त्याच्यामुळे याच्या रुमेनची pH जी आहे, युरिया खाल्ल्यामुळे जनावराचा खूप लवकर मृत्यू होतो. तर 0.5 ग्राम पर kg बॉडी वेट, म्हणजे 1 किलो
त्याच्या शरीराचं वजन असेल तर त्याला अर्धा ग्राम जरी युरिया त्या जनावराने खाल्ला तर ते जनावर मरते. म्हणजे या वासराचे वजन आपण 40 किलो जर धरले आणि अर्धा ग्रामच्या हिशोबाने 20 ग्राम युरिया जरी खाल्ला तरी या वासराचा मृत्यू होतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. एवढ्या छोट्याशा क्वांटिटीमध्ये, एवढ्या कमी क्वांटिटीमध्ये जनावराचा युरिया खाल्ल्यामुळे मृत्यू होतो. तर आता याच्या ट्रीटमेंटबद्दल बोलायचे झाल्यास आपण याला D5 IV लावलेलेच आहे. त्यामध्ये आपण हे जे इंजेक्शन सोडत आहोत तर हे इंजेक्शन आहे व्हिटॅमिन सी चे, म्हणजेच एस्कॉर्बिक ॲसिड, जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता. ते यासाठी की याला मेटाबॉलिक अल्कलोसिस होऊ नये म्हणून आपण याला ॲसिड देत आहोत, एस्कॉर्बिक ॲसिड. तर याच्यामध्ये आपण जर लक्षणाचा विचार केला, लक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास या वासराचे डोळे एकदम खोल गेलेले आहे, डिहायड्रेशन भरपूर प्रमाणात झालेले आहे. त्याच्या कानाच्या आणि चेहऱ्यावरच्या मसल ट्विचिंग करतात. सोबतच जी उजवी बाजू असते जनावराच्या पोटाची, तर उजव्या बाजूने पाणी, आपण जर त्याला हलवून बघितलं त्याच्या पोटाला तर उजव्या बाजूने पाणी वाजते आणि डाव्या बाजूने जर पाणी वाजले तर ती केस असते ॲसिडोसिसची, उजव्या बाजूने पाणी वाजले तर ती केस असते अल्कलोसिसची. तर अल्कलोसिसमध्ये आपण आता याला ही जी ट्रीटमेंट सुरू केली आहे D5 मध्ये आपण 5 ml एस्कॉर्बिक ॲसिड इंट्राव्हेनस सोडलेले आहे, सलाईनमध्ये सोडलेले आहे, जे नसेद्वारे त्याच्या रक्तात जाईल. तर याला सोबतच आपण जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता जे क्लोरफेनिरामाइन मॅलिएटचे इंजेक्शन आहे ते 5 ml इंट्रामस्क्युलर लावलेले आहे. त्यानंतर जे ब्युटाफॉस्फॉन आणि सायनोकोबालॅमिन नावाचे कॉम्बिनेशनचे इंजेक्शन येते, तर जसे की कॅटॅसॉल नावाने इंजेक्शन मिळते आपल्याला मार्केटमध्ये, तर ते कॅटॅसॉल इंजेक्शन आपण 5 ml याला IV सोडलेले आहे. त्याचसोबत ट्रायब्युएट इंजेक्शन सुद्धा आपण 5 ml याला IV दिलेले आहे. तर हे झाला याच्या ट्रीटमेंटचा भाग. तर याच्यासोबतच याच्या रुमेनची जी pH आहे जी 10 वर जाऊन पोहोचलेली आहे, तर ती pH आपल्याला कमी करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे, जसे ज्या वेळेस आपण ॲसिडोसिसमध्ये pH ही खाली जाते, म्हणजे 5 वर 4 वर अशी जाते, तर त्यावेळेस आपण त्याला pH वाढवण्यासाठी, म्हणजे त्याच्या पोटामधल्या ॲसिडला डायल्यूट करण्यासाठी आपण अल्कली देतो. म्हणजे जसे की सोडियम बायकार्बोनेट, म्हणजेच जे खाण्याचा सोडा असतो तो आपण याला पाजतो, किंवा सोडियम बायकार्बोनेटचे इंजेक्शन आपण IV लावतो. तर त्यामुळे मेटाबॉलिक ॲसिडोसिस होत नाही आणि त्याच्या रुमेनची जी pH आहे ती नॉर्मल यायला सुरू होते. त्याचप्रमाणे त्याच्या उलट याच्यात अल्कलीचे प्रमाण वाढलेले आहे, म्हणून आता आपण याला ॲसिड द्यायचे आहे. तर ॲसिड मध्ये आपण जे व्हिनेगार मिळते 5% ॲसिटिक ॲसिड ज्याला म्हणतात, तर व्हिनेगार आपण स्वयंपाकात सुद्धा वापरतो, तर ते व्हिनेगार सुद्धा आपण देऊ शकतो. किंवा जामुन सिरका म्हणून मार्केटमध्ये आपल्याला मिळतो, तर जामुन सिरका जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता, हे सुद्धा आपण या वासराला 50 ते 100 मिली पाजू शकतो. तर त्यामुळे काय होईल की याच्या जे रुमेनची pH आहे जी 10 वर गेलेली आहे ती हळूहळू नॉर्मल म्हणजे 7 वर यायला मदत होईल. आणि याने युरिया खाल्ला असल्यामुळे याला आपण काय केले, स्टमक ट्यूबद्वारे जवळपास 10 ते 15 लिटर थंड पाणी पाजलेले आहे. जेवढे थंड पाणी आपण याला पाजू तेवढे त्याच्या पोटामध्ये अमोनियाचे जे प्रोडक्शन होते ते कमी होते. त्यामुळे 10-15 लिटर आपण याला थंड पाणी पाजायचे असते. आणि सोबतच जर आपल्याला व्हिनेगार किंवा जामुन सिरका जर मिळाला नाही तर मग आपण अशा वेळेस काय करणार, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचे असते की जे लिंबू असतात तर त्या लिंबाला 10 ते 15 लिंब घेऊन जनावराच्या आकारानुसार, आता या वासराच्या वजनानुसार आपण 15 लिंब घेतले आणि त्या 15 लिंबाचा रस काढून 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून याला पाजला. आणि यामुळे काय होईल की त्याच्या पोटामधले
जे अल्कली आहे तर ती डायल्यूट होईल, म्हणजेच त्याच्या रुमेनची pH नॉर्मल येण्याला सुरुवात होईल. तर आता याला आपण जशी ट्रीटमेंट दिली, जसे की क्लोरफेनिरामाइन मॅलिएट 5 ml दिले, ट्रायब्युवेट 5 ml आपण याला IV दिले, जे कॅटासॉल इंजेक्शन असते 5 ml आपण याला IV दिले, आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड सुद्धा 5 ml IV दिले. तर ही झाली याची पूर्ण ट्रीटमेंट, आणि हे आपण सगळे दिले याला D5 या सलाईन मध्ये. तर ही ट्रीटमेंट आपल्याला एका दिवसाला जर रिस्पॉन्स मिळाला नाही तर आपल्याला सकाळी जर ट्रीटमेंट केली तर हीच ट्रीटमेंट आपल्याला संध्याकाळी सुद्धा रिपीट करावी लागेल. अशा प्रकारे याची आपल्याला ट्रीटमेंट करावी लागेल. तर हे बघू शकता आपण इथे मी पुन्हा आपल्याला क्लिअर समजण्यासाठी pH पेपरची स्ट्रीप दाखवत आहे. आपण बघू शकता याचा जो कलर आहे तो 10 वर मॅच होत आहे, म्हणजे हा सिव्हिअर अल्कलोसिस आहे. तर आता हे बघू शकता लिंबाचा रस काढणे सुरू आहे. तर अशा प्रकारे आपण 10-15 लिंबाचा रस काढून अर्ध्या ते 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून या वासराला पाजणार आहोत. सोबतच आपण याला बोलस सुद्धा देणार आहोत. जर आपल्याकडे रुमेन FS पावडर उपलब्ध असेल अशा वेळेस तर रुमेन FS पावडर याला आपण 50 ग्राम देऊ शकतो, किंवा जर रुमेन FS पावडर नसेल तर आपण याला बोलस सुद्धा रुमेन FS ची देऊ शकतो, किंवा इतर जे रुमेनोटोरिक्स बाजारामध्ये मिळतात जसे की बायोबूस्ट झालं, रुमेंटास झालं, इकोटास झालं, रुमेंटॉन झाली, तर ह्या बोलस सुद्धा आपण याच्या जागी वापरू शकतो. तर ज्या वेळेस आपल्याला औषधी वेळेवर मिळत नसते तर त्यावेळेस आपल्याला पर्याय शोधावा लागतो. तर ही रुमेन FS बोलस आहे. तर हिला आपण पाण्यात विरघळून त्याला पाजणार आहोत. तर पाणी जास्त न घेता गोळी विरघळेल फक्त एवढे थोडे कमी पाणी घ्यावे आणि त्यात त्या गोळीला विरघळून त्या वासराला पाजून द्यावे. तर आता आपण याला गोळी आणि लिंबाचा रस दोन्हीही पाजणार आहोत. तर आता आपण बघू शकता इथे आपण त्याला लिंबाचा रस पाजत आहोत आणि गोळी सुद्धा पाजणार आहोत. हे दोन्हीही आपल्याला एकत्र मिक्स करायचे नाही, एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवा. लिंबाचा रस आपल्याला वेगळा द्यायचा आहे आणि गोळी वेगळी द्यायची आहे, दोन्ही एकत्र मिसळायचे नाही. तर ही पहिल्या दिवसची आपली ट्रीटमेंट आहे. तर पहिल्या दिवसच्या या सगळ्या ट्रीटमेंट नंतर हे जे वासरू आहे हे रिकवर झाले किंवा नाही झाले हे आता आपण पाहू. तर ही दुसऱ्या दिवशी आपण बघू शकता की वासरू खात आहे. ज्या वासराने 2 दिवसापासून पाणीही पिले नव्हते आणि चारा सुद्धा खाल्ला नव्हता, तर ते वासरू एका दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये त्याने जवळपास 15 ते 20 लिटर पाणी सुद्धा पिले आणि चारा सुद्धा भरपूर खायला सुरुवात केली. त्याला शेण टाकायला थोडा त्रास होत होता, शेण कडक येत होते, तर तो सुद्धा याचा प्रॉब्लेम दूर झाला. तर अशा प्रकारे जर आपण ट्रीटमेंट केली तर जनावर लवकरात लवकर दुरुस्त होईल. तर ती गोष्ट वेगळीच, पण जनावराचा जीव जाण्याचा जो चान्स असतो तो आपण त्याला वाचवू शकतो. नाहीतर अल्कलोसिस किंवा ॲसिडोसिस मध्ये जनावर खूप लवकर मरतात. खास करून जसे युरिया जर खाल्ला असेल आणि त्यामुळे त्याच्या रुमेनची pH जर अल्कलाईन झाली असेल, अशा वेळेस जनावर खूप लवकर दगावते. तर अशा प्रकारे आपण जर ट्रीटमेंट केली तर जनावर बिलकुल दगावणार नाही. आणि फील्डमध्ये प्रॅक्टिस करताना आपल्याला याचा भरपूर फायदा होईल असे मला वाटते. धन्यवाद.